नमस्कार बंधू भगिनींनो, सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे आणि या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा, त्यासोबत कोणते डॉक्युमेंट्स जोडायचे, त्यात माहिती कोणती भरायची याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा, कुठे स्किप करू नका. आणि त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. पाहूया मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आणि तो कुठे जमा करायचा याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत याचा ऑफलाईन फॉर्म हा भरायचा आहे आणि तो जवळच्या जे काही अंगणवाडी सेविका आहे तर त्यांच्याकडे जमा करायचा आहे. तर यामध्ये कोणती माहिती भरायची आणि यामध्ये आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत ते संपूर्ण तपशील पाहूया. तर फर्स्ट मित्रांनो मंडळी, तर यामध्ये पहिला आहे ते म्हणजे महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. मित्रांनो, ज्या महिलेचं नाव फॉर्म भरायचं आहे त्यांचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जे असेल तर ते नाव या ठिकाणी या रकान्यात भरायचं आहे. त्यानंतर महिलेच्या लग्नानंतरचे नाव मित्रांनो महिलेचे लग्न झाल्यानंतर ज्या पतीचे नाव आणि त्यांचे सासरचे आडनाव त्या असं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर जन्मदिनांक, महिलेचा जन्मदिनांक, महिना वर्ष फॉर्मॅटमध्ये द्यायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, ज्यांचे नावे अर्ज करायचा आहे त्यांचा संपूर्ण पत्ता या रकान्यात भरायचा आहे. त्यानंतर 4 क्रमांक, जन्माचे ठिकाण, ज्या ठिकाणी महिलेचा जन्म झाला आहे तो ठिकाण टाकायचं आहे. मग गाव, जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत असेल तर नगरपंचायत, नगरपालिका, तर ज्या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणचा संपूर्ण तपशील या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर खाली पिनकोड टाकायचा आहे जन्म ठिकाणचा आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे 5 नंबरला. तुमचा चालू मोबाईल नंबर क्रमांक टाकायचा आहे ज्यावर तुमचा OTP येईल. तर अशा आणि मेसेज OTP येतील असा चालू मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर खाली 6 नंबर आधार क्रमांक, मित्रांनो ज्या महिलेचे नावे फॉर्म भरत आहेत तर त्या महिलेचा आधार क्रमांक या ठिकाणी या रकान्यात भरायचा आहे. त्यानंतर 7 नंबर, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात काय. मित्रांनो या ठिकाणी तुमच्या ज्या महिलेचे नाव फॉर्म भरायचं आहे तर त्या कुटुंबातील इतर योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांचा तपशील द्यायचा आहे. जर तुम्ही कुठले अनुदान घेतलं असेल शासनाच्या स्कीमचं तर ते या ठिकाणी लिहायचं आहे. नसेल घ्यायचं तर नाही लिहिलं तरी चालेल, टिक मार्क डॅश करायचं तिथे आहे. त्यानंतर 8 क्रमांक, वैवाहिक स्थिती, तुमचं मॅरिड स्टेटस काय आहे, तुमचं विवाहित आहात, अविवाहित आहात, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, निराधार जे असेल ते या रकान्यात इथे लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, ज्या महिलेच्या नावे तुम्ही अर्ज करताय तर त्या महिलेच्या बँक खातं असणे गरजेचं आहे. मग त्या बँकेचं नाव तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर बँक खातेधारकांचं नाव, ज्या नावाने तुमचं अकाउंट असेल ते नाव इथे लिहायचं आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक, तुमचा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर 4 नंबर IFSC कोड, बँकेचा IFSC कोड असेल तर तो इथे लिहायचा आहे. त्यानंतर 10 क्रमांक, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय. मित्रांनो बऱ्याचशा वेळेस बँक खात्याला आधार क्रमांक जोडलेला नसतो किंवा काही प्रॉब्लेम असतात, त्यामुळे बँक खात्याच्या काही अडचणी नको म्हणून तुम्ही खात्री करा किंवा बँक अकाउंटला तुमचा आधार क्रमांक ज्या महिलेचं फॉर्म भरताय त्यांचं लिंक आहे का चेक करा. त्यानंतर नारी शक्ती प्रकार, तुम्ही ज्याकडे अर्ज सादर करताय तर त्या अंगणवाडी सेविका आहेत काय, अंगणवाडी मदतनीस आहेत काय, पर्यवेक्षिका आहेत काय, ग्रामसेवक आहेत काय, वॉर्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला, तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म जमा करणार आहात त्यांचं टिक मार्क तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे. त्यानंतर 12 नंबर, मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत त्याचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो या स्कीमसाठी आधार कार्ड कंपल्सरी आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे अधिवास, डोमासाईल असणं गरजेचं आहे. डोमासाईल नसेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही जन्म प्रमाणपत्र यासोबत जोडू शकता. जन्म नसेल तर TC, तुमचा शाळा सोडल्याचा TC या ठिकाणी जोडू शकता. त्यानंतर खाली 3 नंबर उत्पन्न प्रमाणपत्र,
तुमच्या कुटुंब प्रमुखाच्या नावाचे उत्पन्न प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. कुटुंबातील जे उमेदवार कुटुंबातील जे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्या नावे उत्पन्न असला तरी चालेल. त्यानंतर 4 नंबर अर्जदाराचे हमीपत्र. अर्जदाराचे हमीपत्र जे काही फॉर्म सबमिट करायच्या वेळेस भरून द्यायचं आहे तर ते गरजेचं असणं आहे. त्यानंतर 5 बँक पासबुक. तुमचं बँकेत अकाउंट ज्या महिलेच्या नावाने फॉर्म भरत आहे त्या महिलेचं बँकेत अकाउंट असणं गरजेचं आहे. बँक पासबुक त्यासाठी झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे या फॉर्मसोबत. त्यानंतर अर्जदाराचा फोटो, पासपोर्ट साईजचा फोटो हा ज्या महिलेचा फॉर्म भरत आहे त्या महिलेचा पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी लागणार आहे. तर असेच डॉक्युमेंट लागणार आहेत. आधार कार्ड, आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, तुमचा तहसीलचा आदिवास डोमासेल असेल तो, किंवा तुमचा जन्म प्रमाणपत्र असेल ते, किंवा तुमचा TC शाळा सोडा दाखला. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे. अर्जदाराचे हमीपत्र, महिलेचे हमीपत्र, त्यानंतर बँकेचं पासबुक झेरॉक्स आणि अर्जदाराचे फोटो असे सर्व या ठिकाणी जोडायचे आहे या फॉर्मसोबत. आणि लास्टला दिला आहे अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. मित्रांनो, तुमचा ज्या महिलेच्या नावाने अर्ज करताय ते संपूर्ण तपशीलवार तुम्ही फॉर्म भरायचा आहे. सर्व डॉक्युमेंट त्याला या ठिकाणी जोडायचे आहेत फॉर्मला. आणि तो परिपूर्ण भरलेला फॉर्म हा तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व प्रोसेस आहे अर्जदाराचे फॉर्म भरण्याचा. त्यानंतर मित्रांनो खाली आहे अर्जदाराचे हमीपत्र. तर या हमीपत्रामध्ये कोणते तुम्हाला डिक्लेरेशन करायचे आहेत ते थोडक्यात पाहतो. माझ्या कुटुंबाने एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही. तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क करायचे आहे. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा नाही. त्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. तुमच्या कुटुंबातील जर कोणी टॅक्स भरत नसेल, इन्कम टॅक्स, तर त्याची तुम्हाला तुम्हाला ते माहिती द्यायची आहे भरणार. त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. हा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुमच्या कुटुंबातील कोणी गव्हर्मेंट जॉब किंवा निमशासकीय कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी जे शासनाचा पगार घेत आहेत, तर असं कोणी नाहीत हे तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे. जर तुमच्या गव्हर्मेंट जॉबला असेल तर त्या महिलेला लाभ मिळणार नाही. तर तुमच्याकडून ज्या महिला नावे अर्ज करत आहे ती महिला गव्हर्मेंट जॉबला नसावी. त्याचप्रमाणे कुटुंबातील इतर कोणी सदस्यही कुटुंबातले गव्हर्मेंट जॉबला नसावं ही महत्त्वाची अट आहे या फॉर्म भरण्यात. त्यानंतर खाली आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1,500 रुपयापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. मित्रांनो, तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे ज्या महिलेला फॉर्म भरते त्यांना की शासनाची इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1,500पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा मी लाभ घेतलेला नाही गव्हर्मेंट स्कीमचा. त्यानंतर खाली माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाहीत. माझ्या कुटुंबात कोणीही आमदार खासदार नाही, आजी माझी हे तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे या रकान्यामध्ये. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत. मित्रांनो, जे काही भारत सरकार किंवा राज्य सरकारचे जे काही महामंडळे असतात किंवा मंडळ असतात तर त्यावरती त्या पदावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, डायरेक्टर कोणीही आपल्या कुटुंबातील नसावं ही अट आहे या ठिकाणी. तर त्यात तुम्हाला नसेल तर टिक मार्क करायची आहे, असेल तर ते तुम्हाला हे फॉर्म भरायला अडचण येतील. त्यानंतर माझ्या खाली माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. तुमच्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणार. माझ्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नाही हे तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर खाली माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत. मित्रांनो, तुमच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन, 4 व्हीलर वाहन नाही हे तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे. पण यामध्ये ट्रॅक्टरला सूट दिली आहे. शेतकरी असल्याकारणाने त्यांना या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये सूट देण्यात आली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे सर्व टिक मार्क करायचे आहे
त्यानंतर खाली मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःचा प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांक त्यानंतर आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही जे काही या स्कीमसाठी तुमचं आधार कार्ड बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन हे करण्यास मी अलाव करत आहात, परवानगी देत आहात असे तुम्हाला घोषित करायचं आहे. त्यानंतर मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे डिक्लेअर करायचं आहे. त्यानंतर अर्जाची या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे. खाली नोट 1 उत्पन्न प्रमाणपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या उद्देशाने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे. त्यानंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येते व तसेच SMS WhatsAppद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल. तर तुम्हाला हे तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे की नाही त्याचं स्टेटस तुम्हाला लगेच SMSद्वारे येईल किंवा WhatsAppवरती ॲपद्वारे तुम्हाला सुद्धा पाठवण्यात येईल. त्यानंतर अर्ज दाखल झाल्यानंतरची सदर पावती फाडून घेण्यात यावी. ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहात तिथून तुम्हाला पोच पावती मिळणार आहे. त्यानंतर खाली कार्यालयीन कामकाजाकरता आहे, ही ऑफिशियल कामकाजासाठी आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत आपला ऑफलाईन अर्ज यशस्वीने दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक जे काही असेल ते या रकाने ते भरून देणार आणि ज्यांनी अर्ज स्वीकारला आहे त्यांची या ठिकाणी स्वाक्षरी येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे सर्व फॉर्म तुम्हाला सबमिट करायचं आहे, भरून डिक्लेअर करायचं आहे. यासोबत डॉक्युमेंट कोणते कोणते लागले आहेत ते पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. तुम्हाला हे फॉर्मसाठी डॉक्युमेंट्स अत्यावश्यक आहेत. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, अधिवास असेल तर ते जोडा, ते नसेल तर जन्मदाखला जोडा, तेही नसेल तर TC जोडा. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र डिक्लेरेशन फॉर्म, त्यानंतर बँक पासबुक असणं कंपल्सरी आहे, त्यातूनच तुमचं अनुदान येणार आहे. त्यानंतर अर्जदाराचा फोटो, ज्या महिलेचा फॉर्म भरा त्यांचा फोटो या ठिकाणी लागणार आहे. तर अशा ह्या 6 बाबी तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंटसाठी लागणार आहेत. पुन्हा एकदा पाहून घ्या. तर अशा मित्रांनो, अशा पद्धतीने सगळं ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर कुठे जमा करायचं आहे ते पाहिलं आपण. अंगणवाडी जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे हा ऑफलाईन फॉर्म नेऊन द्यायचा आहे. तुमचं डिक्लेरेशन पूर्ण भरायचं आहे. बँकेचा तपशील या ठिकाणी न चुकता भरायचा आहे. नावात फॉल्ट होऊ द्यायचा नाही किंवा बँक खात्यामध्ये सुद्धा फॉल्ट होऊन द्यायचा नाही. संपूर्ण व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. शांतपणे संपूर्ण माहिती यामध्ये डाटा एकत्रित करायचा आहे. तुमचं जन्म ठिकाण, तुमचं सध्या करंट ॲड्रेस, तुमचं जन्म ठिकाण, तुमचं डेट ऑफ बर्थ हे सर्व या ठिकाणी फॉर्ममध्ये भरायचं आहे. आणि हे संपूर्ण स्वच्छ फॉर्म भरून एकदा त्याचे सोबत जोडायचे डॉक्युमेंट जोडायचे, झेरॉक्स जोडायचे आहेत आणि ते संपूर्ण जोडल्यानंतर जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती पाहिली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.